जय एसटी शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। महेश N6H1D या अकाउंटवरून एक प्रश्न आलेला आहे। आता माझे सोयाबीन 162 वाण 62 दिवसांचे झाले आहे। 25व्या दिवशी नॅनो DAP घेतले आहे, 48व्या दिवशी जैविक टॉनिक घेतले आहे, तर आता SCT वैदिक वापरले तर बेनिफिट मिळेल का? जर हो तर काय वापरावे? महेश भाऊ, तुमच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांनी तुमच्या शेतामध्ये रासायनिक खत वापरले असेल, रासायनिक पोषण वापरलेले असेल किंवा जैविक वापरलेले असेल, तर हे सगळं वापरल्यानंतर तुम्हाला सोयाबीनमध्ये किंवा तुमच्या तुरीमध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी SCT वैदिक वापरण्याची इच्छा होते। ही खूप चांगली गोष्ट आहे। इच्छा होते म्हणजे तुम्हाला लक्षात येते की जर SCT वैदिक वापरलं तर आणखीन चांगली येऊ शकते। तर नक्कीच तुमचे जे मनामधले विचार आहेत ते एकदम रास्त आहेत। इन्स्टंट चार्जर 3 ग्रॅम, एनर्जी बूस्टर 3 ml, मिल्क चार्जर खाऊ घातलेल्या गाईचं दूध जे आहे ते 10 ml आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट चार्जर 15 ml प्रति लिटर प्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे। याची फवारणी तुम्हाला काढायची। याची फवारणीमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर अशा प्रकारे तुमचा दाणा एक साथ भरेल, तुमचे सेटिंग चांगलं होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो पाला आहे तो अतिशय कसदार आणि तुमच्या पुढच्या पिकासाठी तुमच्या जमिनीमध्ये ह्युमस वाढवेल। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर यापेक्षाही रेकॉर्ड ब्रेक जर रिझल्ट काढायचे असतील तर LSQ शिलाजीत म्हणून नावाची जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये लिप चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर हे तीनही पाकिटं एक पाकिटं घ्यायचं आहे 600 ग्रॅमचं। त्याच्यामध्ये 2-2 लिटर सॉइल चार्जर 3 बकेटमध्ये टाकून ते तिन्ही भिजत घालायचे आहे आणि 5 ते 6 दिवसांनी त्याला एक असा ॲक्टिनोमायसिन बुरशीचा जो काय आहे एक मित्र बुरशीचा थर येईल, त्यावेळेस त्याला पूर्णपणे पाण्यामध्ये कालवायचं आहे आणि ते पाण्यामध्ये कालून तुम्ही त्याची एक फवारणी घ्यायची आहे पूर्ण पिकामध्ये। तुम्हाला ह्याचे जे रिझल्ट्स आहे हे अप्रतिम अशा प्रकारचे मिळतील आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे फक्त पिकासाठी काम न करता मातीसाठी काम करा, बेसल डोसवर काम करा आणि बेसल डोसवर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला पिकाची काळजी करावी लागणार नाही। हजारो शेतकरी आज खर्च कमी व्हावा म्हणून बेसल डोसच्या ऐवजी फक्त फवारणीचा वापर करतात। त्या सर्व शेतकऱ्यांना मला हे सांगायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरातून काहीही घालायचं नाहीये। तुमचं सोयाबीन, तुमची तूर, तुमची कपास तुम्हाला तुमचा खर्च वसूल करून वरून परत त्याच्यावरती 1 रुपयाला कमीत कमी 2 ते 3 रुपये किंवा 5 रुपये सुद्धा मिळून देऊ शकतात। त्यामुळे आता तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, परंतु 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला ती गुंतवणूक अनेक पटीने परत मिळणार आहे, जी तुम्हाला कुठल्या बँकेत किंवा पतसंस्थेत मिळणार नाही। याची खात्री बाळगा आणि तुमच्या संपूर्ण पिकापैकी तुम्ही थोड्याशा क्षेत्रासाठी 1 पंप का होईना किंवा 1 बेसल डोस का होईना तुम्ही छोट्याशा क्षेत्रासाठी 1 गुंठा, 2 गुंठा, 5 गुंठ्यासाठी वापर करा आणि हे जे चमत्कार आहे ते अनुभवा आणि शेतीमधून समृद्ध व्हा। धन्यवाद।